Athang, say hi. Who are you? अशा प्रकारे आपल्या अथांगची कटिंग झालेली आहे. बघू शकता स्पाइसची कटिंग केलेली आहे. तर मित्रांनो, ॲम्ब्युलन्स गेलेली आहे. जस्ट आम्ही चाललोय अथांगची कटिंग करायला. आणि सांगायचा मुद्दा असा की बाहेर बघा तुम्ही अंधार दिसतोय. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि सर्वत्र अंधार झालेला आहे. इथे थंडीमध्ये नोव्हेंबर संपत आला की 4लाच अंधार होतो. हळूहळू 3:30लाच अंधार झालेला आपल्याला दिसणार आहे. अशा पद्धतीचं इथे वातावरण आहे. चला आता आपण अथांगची कटिंग करूया. कशी कटिंग करू देतो. मागच्या वेळेस खूप रडला होता, ह्या वेळेस काय करतो बघूया. चला आज चाललेलो आहोत अथांगची हेअर कटिंग करायला. तर चला. अथांग, से हाय. Who are you? इथे सलून मध्ये विशेष अट्रॅक्शन म्हणजे अशा कारच्या सीट असतात ज्यामध्ये मुलं खेळत खेळत कटिंग केली जाते. त्यामुळे मुलांना कटिंग करायला रडू येत नाही. पण असं काही नसतं मित्रांनो. मुलं मोठी झाली की आपोआप त्यांना समजायला लागतात. 3 वर्षाची होईपर्यंत त्रास देतातच. कारण अथांगने मला त्रास दिलेला आहे म्हणून मी सांगते. याआधी तो कटिंग करायला मला घेऊन बसावं लागायचं. जबरदस्ती हातपाय दाबून त्याची कटिंग करावं लागायची. पण आता तो थोडा मॅच्युअर्ड झालेला आहे. थोडा समजदार झाल्यामुळे ह्या कारमध्ये बसून व्यवस्थित कटिंग करून देतोय. तुम्ही बघू शकता किती छान बसलेला आहे आणि किती सुंदररित्या त्याने केस कट करू दिलेले आहे. तुम्हीच बघा. आता संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. आणि सलूनमध्ये असे टॉईज पण ठेवलेले असतात. आणि तुम्ही विचाराल येथील कटिंगची किंमत काय असते. तर अथांगची कटिंग ही 10 पाऊंडमध्ये झालेली आहे. प्रत्येकाचे 10 पाऊंड असतात. म्हणजे जे जेंट्स असतात ना त्यांची. आणि लेडीजची कटिंग 25 ते 30 पाऊंड 35 पाऊंड आपल्या कटिंगनुसार असतात. 1 पाऊंड म्हणजे 100 रुपये. म्हणजे अथांगच्या कटिंगचे आपल्याकडील जवळपास 1000 रुपये लागलेले आहे. आणि दिगंबर यांचे सुद्धा 1000 लागतात. आणि माझे जे आहेत ते 2500 किंवा 3500 असे लागतात हेअर कट करायचे म्हटलं तर. अशा पद्धतीचा सलूनचा रेट इथे आहे बघू शकता. तर खूप महाग आहे खरंच. केक्स कट करायला खूप महाग जाते इथे. आपल्याकडे काय रेट आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर ख्रिसमसची तयारी चालू आहे. आणि बघू शकता इथे एरोप्लेनची सीट आहे कटिंगचीच. त्यात सांताक्लॉज बसवलेले आहे. खूप छान. आता प्रत्येक दुकान प्रत्येक सलून अशा पद्धतीने डेकोर केलेलं असतं. लाइटिंग केलेली असते जसं आपल्या दिवाळीत असतं तसंच. आणि आपला अथांग बेबी मस्त बसलाय. आणि स्वरा दिदी जी आहे तिला सुद्धा कौतुक वाटत होतं की आपला भाऊ ह्यावेळेस अजिबात रडला नाही. खरं तो भारतात आला ना तेव्हापासून त्याला कटिंगची सवय झाली. भारतात जेव्हा दिगंबर त्याला न्हाव्याकडे घेऊन गेले होते तेव्हा तो अजिबात रडला नव्हता. तेव्हापासून म्हणजे भारतातल्या न्हाव्याचा हात जसा लागला ना तसा आपला अथांग रडतच नाहीये असं म्हटलं तरी चालेल. तर इथे मी 2 वेळा त्याला दाबून कोचून कटिंग करून घेतलेली आहे ह्याच सलूनमध्ये. तर लेडीज असतात कधी जेंट्स असतात. हे युनिसेक्स सलून आहे. ते सर्वत्र असेच सलून असतात. आपले इंडियन सुद्धा सलून आहेत पण लेडीजचे आहेत. पण सहसा आम्ही इथेच येतो. तर अशा पद्धतीची कटिंग इथे केली जाते बघू शकता. ट्रिमरने सहसा जास्त कटिंग केली जाते आणि जी सीझर आहे ती फार कमी वापरली जाते असं मला वाटतं. आपल्याकडे कसं असतं तुम्ही सांगा. आपल्याकडे मला वाटतं सीझरचा उपयोग जास्त केला जातो. आणि स्वरा जी आहे ना तिला आम्ही घरी ठेवणार होतो. म्हटलं की 15 मिनिटात येणार आहोत कटिंग करून तर तू कशाला येते. पण ती ऐकतच नव्हती. तिलाही बघायचं होतं अथांग कशी कटिंग करून देतो. आम्ही फॅमिली सहपरिवार इथे कटिंगसाठी आलेलो आहोत. आणि मलाही कौतुक वाटत होतं. मी पहिल्यांदाच त्याला असं शांत बसलेला पाहिला. आणि हे बघा हा फायनल लुक आहे. बिफोर अँड आफ्टर तुम्ही पाहिलं आपला अथांग कसा दिसतोय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अथांगचा बर्थडे सेलिब्रेशन राहिलेला आहे. तो आजारी होता म्हणून आम्ही त्याचं बर्थडे सेलिब्रेशन केलेलं नाही. पण बर्थडे पार्टी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत लवकरच.
त्याचा देखील व्हिडिओ येईल आपल्या पेजवर. आणि आता आपल्या अथांगचा फायनल लुक अशा पद्धतीचा झालेला आहे. थोडंसं जेल लावलं, काही हरकत नाही, घरी गेल्यावर त्याला परत आंघोळ घालायचीच आहे म्हणून आम्ही अलाउ केलं जेल लावायला. खरं तर लहान मुलांना लावत नाही जेल, पण आम्ही जस्ट फोटो काढण्यासाठी लावायला लावलं. आणि बघू शकता आपल्या अथांगचे केस अशा पद्धतीचे दिसत आहे की नाही रॉकिंग आपला बॉय. बघा तुम्ही कसे दिसताय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कटिंग कशी झाली ते सुद्धा कळवा. तर कानावर एकदम बारीक शोल्डर स्टाईल मारलेली आहे. तर अशा प्रकारे अथांग इथे चॉकलेट ठेवलेली असतात लहान मुलांसाठी, कस्टमरसाठी. तर चॉकलेटचा देखील आनंद घेत आहे. अथांग दर चॉकी. आपला अथांग नुसता इकडे तिकडे पळतोय आणि सलून पण तुम्हाला बघायला मिळते. बघू शकता बाकीचे लोक, एक व्यक्ती तर अक्षरशः कुत्रा घेऊन बसलेला आहे कटिंग करण्यासाठी. बघू शकता. असो, आता त्याचा प्रॉब्लेम असेल, त्या कुत्र्याला कुठे ठेवणार, बरोबर की नाही. आता काय प्रॉब्लेम असेल त्याचं त्याला माहिती. चला आपण जाऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या अथांग बेबीची कटिंग झालेली आहे. आणि आपला हिरो कसा दिसतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो. तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय करा.